हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स. तर आपण सिंपल प्रेझेंट टेन्स कधी यूज करतो? जर मी रोज ऑफिसला जात असते, मी स्वयंपाक करत असते किंवा आम्ही इंग्लिश शिकत असतो, तर हे सगळं सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. So when to use? So we use the present simple for routine, facts and general truth. म्हणजे आपण कधी यूज करतो जर डेली रुटीन, हॅबिट, फॅक्ट किंवा रेग्युलर ऍक्शन आपल्याला सेंटेन्स मध्ये बोलायचे असतील तर आपण सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करतो. जसं की आय रीड अ बुक एव्हरी नाईट. वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. द अर्थ revolves around the sun. असे सिंपल सेंटेन्स जर तुम्हाला बोलायचे असतील तर तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करता. तर आपण बघूया कसं यूज करतो आपण, त्याचं स्ट्रक्चर काय आहे. तर आपण आधी तर मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगते कसं असते. सिंपल आहे, सब्जेक्ट प्लस वर्बचं बेस फॉर्म. जसं की लंचचं लंचच आहे. ठीक आहे. तर सब्जेक्ट कोणते आय, यू, वी, दे अँड ही, शी, इट. ठीक आहे. तर जेव्हा आपण आय, यू, वी, दे यूज करतो तेव्हा फक्त आपण इट यूज करतो, म्हणजे वर्ब यूज करतो. आणि ही, शी, इट आहे तेव्हा आपण यस लावतो वर्बला, म्हणजे इट्स. सेंटेन्स काय तयार होईल? आय ईट लंच, वी ईट लंच. ही, शी, इट असेल तर कसं? ही, शी इट्स लंच ॲट स्कूल. ही इट्स लंच ॲट स्कूल. असे सेंटेन्स यूज होणार. तर आपण the verb is used in its base form for the subject I, you, we, they, and the verb taken as a yes, es or is ending for the subject he, she, it. जसे की जर I, you, we, they सब्जेक्ट असतील तर वर्बचा फक्त बेस फॉर्म असतो, आणि जर ही, शी, इट असेल तर वर्बला यस, es, is एंडिंगला लागतं. जसे की आय ईट डिनर, वॉच टीव्ही अँड स्टडी मॅथ आफ्टर स्कूल. तर यस कधी लागतं? ही इट्स डिनर, वॉचेस टीव्ही अँड स्टडीज मॅथ आफ्टर स्कूल. निगेटिव्ह स्ट्रक्चर मध्ये आपण कसं बोलतो, कसं सेंटेन्स तयार करतो. ठीक आहे. आपण फक्त डोंट, डज नॉट असं. आय, यू, वी, दे असेल तर डोंट, आणि ही, शी, इट असेल तर डज नॉट. म्हणजे याचं स्ट्रक्चर काय? सब्जेक्ट प्लस डू ऑर डज प्लस नॉट प्लस वर्ब. सो आय डू नॉट लाईक कॉफी. मला कॉफी आवडत नाही. ही डज नॉट स्मोक असं येणार. तर द सब्जेक्ट्स आय, यू, वी, दे टेक डोंट बिफोर द वर्ब, and the subject he, she, take, it, takes doesn't before the verb, and the subject is always in its base form in a negative sentence. जसं की I don't like broccoli, my sister doesn't like it either. नंतर बघूया क्वेश्चन फॉर्म मध्ये आपण कसं यूज करतो. तर स्ट्रक्चर काय क्वेश्चन फॉर्मचं? डू ऑर डज प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब. जसं की डू आय ईट, डू यू ईट, डू वी ईट. आणि डज कधी? डज ही, शी, इट लंच. डज ही ईट लंच, डज शी ईट लंच असं. म्हणजे डू, डज आधी येतं, मग सब्जेक्ट, मग वर्ब. जसं की डू यू स्पीक इंग्लिश अँड डज शी वर्क हेअर. ठीक आहे. जसं तर आपण सेंटेन्स काय काय असतील सिंपल ते तर आय वेक अप अर्ली. डेली हॅबिटेक्स सांगताना काय म्हण? आय वेक अप अर्ली, आय गो टू ऑफिस एव्हरी डे, वी स्पीक इंग्लिश ॲट होम.
ही शी इट सोबत वर्बला येस लागतं ना, तर शी वर्क्स इन अ बँक, शी वर्क्स इन अ बँक. ही प्लेज क्रिकेट, माय मदर कुक्स फूड, असं आपण बोलतो. जेव्हा द फॅक्ट किंवा ट्रूथ बोलायचं असेल तर काय, द सन रायझेस इन द ईस्ट, सूर्य पूर्वेला उगवतो. तर द सन रायझेस इन द ईस्ट. आता बघूया, जेव्हा सब्जेक्ट आय यू वी दे टेक डू बिफोर देम अँड द सब्जेक्ट ही शी इट टेक डज बिफोर देम. तर डू यू स्पीक जर्मन, डज शी स्पीक जर्मन. जेव्हा आय यू वी दे सब्जेक्ट असतात तेव्हा डू आधी येतं, म्हणजे जसं डू यू स्पीक जर्मन. अँड जर ही शी इट असेल तर डज आधी येतं, जसं डज शी स्पीक जर्मन. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, जसं की आपण क्वेश्चन विचारताना आपण कसं डू यू स्पीक जर्मन, तर आधी डू येतं, मग सब्जेक्ट येतं आणि मग वर्ब. डू यू स्पीक जर्मन. आणि जर ही शी इट असेल तर आपण तिथे डज यूज करतो. लक्षात ठेवायचं, डज शी स्पीक जर्मन. आता आपण ऍडवर्ब बघूया. तर वी युजली यूज द ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी विथ द प्रेझेंट सिम्पल टेन्स, जसं की नेवर, आय नेवर फॉरगॉट टू डू माय होमवर्क, आय नेवर फॉरगेट टू डू माय होमवर्क. Rarely, my mom rarely order pizza. Often, they often go to the cinema. Usually, I usually play soccer with my dad. Always, he always studied hard before exam. असे तुम्हाला स्मॉल स्मॉल सिम्पल प्रेझेंट टेन्सचे सेंटेन्स तयार करून कमेंट करायचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.